निवडणुकीच्या पूर्वसंध्येला कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंद्रुप पोलीस ठाण्याच्या पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, पोलीस उपनिरीक्षक राज डांगे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल अशफाक यांनी प्रभावी कारवाई करत अवैध दारूची वाहतूक करणारे इसमास रंगेहात पकडले। या कारवाई दरम्यान अंदाजे 1,34,140 रुपये किमतीची दारू, एक मोटरसायकल जप्त करण्यात आली असून एका इसमास ताब्यात घेण्यात आले आहे। मंद्रुप पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार हे परिसरात गस्त घालत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित वाहनाची तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान मोटरसायकलवरून मोठ्या प्रमाणात अवैध दारूची वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले। तात्काळ कारवाई करून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला व आरोपीस ताब्यात घेतले। सदर प्रकरणी दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। निवडणुकीच्या काळात कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर कृत्य सहन केले जाणार नाही असा इशाराही पोलिसांनी दिला। नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, तसेच कोणतीही संशयास्पद माहिती पोलिसांना तात्काळ कळवावी असे आवाहन मंद्रुप पोलिसांकडून करण्यात आले आहे। पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र चव्हाण करत आहेत।